तर मुख्यमंत्री फडणवीस फुले चित्रपटावरून पेटलेला वाद का मिटवत नाहीत असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। यावर दलित, मराठा, ओबीसी देवेंद्रजींच्या विरोधात जाऊ शकत नाहीत, परंतु संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे तो व्यवहारात येऊ शकणार नाही असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलं। देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे, हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे। त्यांच्या मनामध्ये असलेला हा जातीवाद अस्तित्वात येऊ शकणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात। औरंगजेबाच्या खबरीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट आल्यावर मिटवला ना। असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत। मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला। मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात। संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात। ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहे। त्यामुळे देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। कारण त्या दलित माणसाला, त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला। पुढची बातमी येते नागपूरमधून। नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकच नसलेल्या एका व्यक्तीला मुख्याध्यापक केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। विभागीय शिक्षण उपसंचालकानंतर शिक्षण विभागातील तिघांना अटक करण्यात आली आहे। यात शिक्षक उपसंचालक तर एक माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी असल्याची माहिती आहे। या घोटाळ्यात आणखी अनेक मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। निलेश मेश्राम, संजय दुधाळकर, सूरज नाईक अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। शिवसेना उबाटा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेमध्ये चांगलीच जुंपली आहे। या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटल्याचा आरोप खैरेंनी केलाय। तसेच अंबादास दानवे मोठा झाल्यासारखा वागतो असा आरोपही त्यांनी केलाय। तसेच शिवसेना मी वाढवली आणि अंबादास दानवे काड्या करण्याचं काम करतोय असंही खैरे म्हणाले। तर मला आमंत्रण बैठकीचं आमंत्रण आलेलं नव्हतं, मला विचारायला हवं होतं, या माणसाने काय केलं हे सांगा असा थेट सवालही चंद्रकांत खैरेंनी उपस्थित केलाय। दरम्यान या संदर्भात मी उद्धव ठाकरेंना सांगणार असून तक्रार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। खैरे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कारवाई करायची आहे तर करू द्या असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलंय। त्यामुळे शिवसेना उबाटा पक्षातच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। सांगितलं नाही अंबादास दानवेंनी, स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे। तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा, किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो, आता जाणार आहे पद। मी करणार तक्रार, मी सांगणार, मी परवा मीटिंग आहे आमची त्यावेळेस सांगणार मी। पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं। तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने, आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार, हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत। ज्येष्ठाविरुद्ध कसं बोलू मी? तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला? पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे। तुम्ही 4च महिने नंतर बघून घेऊन म्हणतात। मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? मला असं वाटतं की शिवसेनेचा नेता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, याला काही कालावधी नसतो। पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते आहेत, करायचे तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम नाही। दरम्यान शिवसेना नेते संदीपान बुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधलाय। चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेची दारं बंद आहेत असं ते म्हणाले। आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्याकडे कशाला येता, तिथेच राहा असं देखील म्हणत बुमरेंनी खैरेंवर टीका केली आहे। चंद्रकांत खैरेसाठी
शिवसेनेचं दार बंद आहे. कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठ आहे, हे गद्दार आहे. मग अशा लोकांना आम्ही घेणार नाही. आम्ही गद्दार आहे. तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे आता तुम्ही आहे तिथेच राहा. मी कालच सांगितलं. आता तुम्ही घरी राहा. आता अनेक वर्ष तुम्ही पदं भूषले, आता दुसऱ्याला भूषून द्या. हे तिथे पैठणला कधी जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय आणि बैठका मी दर 3 महिन्यात बैठका घ्यायचो. माननीय उद्धवसाहेबसुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायचे. मग इतकं असताना त्या ठिकाणी उगाच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना बोलायचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही. त्याला काय ते दारू विक म्हणा फक्त, बाकी काय बोललो नाही. आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काय बोलत नाही, त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही. नाही कसला आला आता खासदार काय आला? दारू पाजून आलेला निवडून आलेला माणूस काय? मी 20 वर्ष होता, तो आत्ताशी आला. 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं? भुमरे तरी कुठं असतात? भुमरे खासदार संभाजीनगरचे नसतात पैठणला. मला सांगा ना, संभाजीनगर 1 वर्षभरात भुमरेंनी काय एखाद्या विषयात हे केलं? संसदेत एखादा आवाज उचवला, एखादं तोंड उघडलं संसदेमध्ये गेल्यावर भुमरेंनी कधी संसदेत बसतात? कधी निवडून काय सेट दिलेलं आहे? कोणत्या भागात गेले तुम्ही तर पैठणलाच मशगूल असतात. तुम्हाला संभाजीनगर इकडच्या लोकसभेशी घेणं देणंच नाही आहे. आणि कागदोपत्री आहे तर मग आम्हाला काय घाबरता? आमच्याला काय रिएक्शन देता? शांत बसा, करू दे आम्हाला जे काय करायचं. आम्ही कागदोपत्री होतो, कागदोपत्री करू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंतीनिमित्त मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवर अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भाषण रोखल्याची चर्चा आहे. राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भाषण नियोजित होतं. तसं त्यांचं भाषणही तयार होतं. पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याचं बोललं जातंय. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच भाषण नियोजित करण्यात आलं. चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभिवादन सभेत दरवर्षी राजशिष्टाचारानुसार भाषणांचा एक क्रम असतो आणि त्यानुसार भाषणं होतात. मात्र यंदा फक्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचीच भाषणं झाली. तर अशी कोणतीही नाराजी नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं. काही माहिती नाही. मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही. त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही. भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत.